पन्हाळगडावर शिवतीर्थ उद्यानाजवळ अनिल चंदवाणी आणि किशोर चंदवाणी यांचा आशीर्वाद बंगला आहे। या बंगल्याची देखरेख आणि साफसफाई करण्यासाठी ठेवलेल्या रमेश बाबूराव धडेल या 55 वर्षीय पतीनं चारित्र्याच्या संशयावरून 52 वर्षीय पत्नी कांचन धडेल हिचा आज दुपारी 4 वाजता स्लॅबवर डोकं आपटून आणि डोक्यात दगड घालून खून केला। दरम्यान खुनानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेशला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। या घटनेमुळे पन्हाळगडावर खळबळ उडाली आहे। गांधीनगर इथल्या अनिल चंदवाणी आणि किशोर चंदवाणी या बंधूंचा पन्हाळगडावर शिवतीर्थ उद्यानाजवळ आशीर्वाद हा बंगला आहे। बंगल्याची देखरेख आणि साफसफाई करण्यासाठी करवीर तालुक्यातील केर्ले गावच्या रमेश बाबूराव धडेल आणि त्यांची पत्नी कांचन यांना नेमलं होतं। गेल्या 5 वर्षांपासून धडेल दाम्पत्य बंगल्यात राहून बंगल्याची देखभाल करत होतं। दरम्यान रमेश हा चारित्र्याच्या संशयावरून वारंवार पत्नी कांचन हिच्याशी भांडण करत होता। या जोडप्याला 2 विवाहित मुली आणि एक मुलगा असून मुलगा खाजगी नोकरी करतो। आज कामानिमित्त मुलगा कोल्हापूरला गेला असताना दुपारी रमेश आणि कांचन या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। भांडण विकोपाला गेल्यानं रमेश यानं कांचन यांना टेरेसवर नेऊन मारहाण करत स्लॅबवर तिचं डोकं आपटलं आणि तिच्या डोक्यात दगड घातला। या दरम्यान झालेला आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी बंगल्याकडे धाव घेतली, पण रमेशनं दरवाजे आतून बंद केल्यानं बंगल्यामध्ये नागरिकांना आत जाता येत नव्हतं। अखेर नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला। त्यावेळी कांचन टेरेसवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळलं। डोक्याला जोराचा मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। नागरिकांनी रमेश याला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली। पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासो बाबर यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी रमेश धडेलला ताब्यात घेतलंय। ठसे तज्ज्ञांसह पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला। घटनास्थळी पन्हाळवासियांनी मोठी गर्दी केली होती। मनमिळावू स्वभावाच्या कांचन यांचा पतीकडूनच निर्दयी खून झाल्यानं घरच्या मंडळींनी हंबरडा फोडला। खुनाच्या घटनेमुळे पन्हाळगडावर खळबळ उडाली आहे।